अमरावतीच्या औद्योगिक क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानातून म्हणजेच +92 नंबरवरनं बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे। या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली असून पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे। पाहूया विस्तृत माहिती। घटना आहे अमरावती शहरातील नांदगाव पेठ MIDC भागातील व्हेरी2 कंपनीची। येथील कर्मचारी प्रशांत ठाकूर यांच्या मोबाईलवर शनिवारी सकाळी 10च्या सुमारास व्हॉट्सअॅपवरनं एक ऑडिओ कॉल येतो। हा कॉल पाकिस्तानचा कोड असलेल्या +92 नंबरवरनं आलेला असतो। या कॉलमध्ये दिल्लीसह भारतात 4 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली जाते। या धमकीमुळे प्रशांत ठाकूर यांनी घाबरून तत्काळ नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। सध्या पोलिसांकडून कॉलची तपासणी सुरू असून कॉलचा स्रोत, IP ॲड्रेस व कॉल लॉग तपासले जात आहेत। तसेच या घटनेची माहिती गृह मंत्रालय यांना कळविण्यात आली आहे। या घटनेला गंभीरतेने घेत पोलिसांनी कंपनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला असून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। संपूर्ण कॉलच्या रेकॉर्डिंगचा तपास करण्यात येत असून ही धमकी फेक आहे की गंभीर याची चौकशी सायबर क्राईम युनिटद्वारे केली जात आहे। या प्रकरणामुळे अमरावती शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये। या घटनेमुळे सध्या अमरावती जिल्हा हाय अलर्टवर आहे। पोलिसांकडून सर्व सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवले जात आहे। पोलिसांसह गुप्तचरांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व पोलीस पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगण्यात आले असून कुठल्याही अनोळखी नंबरवरनं आलेला फोन उचलू नये आणि कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान प्रशांत पंचानन ठाकूर राहणार हे ओरिसाचे आहेत आणि MIDC मध्ये व्हेरी2 फॅक्टरीमध्ये काम करतात, वर्कर आहे। यांना आज 10 वाजताच्या दरम्यान सकाळी कॉल आला, व्हाट्सअप कॉल आला त्यांच्या पर्सनल मोबाइल नंबर कि मैं पाकिस्तान आर्मी से बोल रहा हूँ और दिल्ली और 3-4 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करने वाले हैं, बम से उड़ाने वाले हैं। तर अशी कॉल आल्यावरून तो घाबरला आणि ती माहिती त्याने त्याच्या मित्राला दिली। नंतर दोघांनीही पोलीस कंट्रोलला कॉल केला 112वर, जे त्यांना असा कॉल आला। पोलीस कंट्रोलला माहिती झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी बीट मार्शल आणि CR मोबाईल रवाना केले, तसे DO रवाना केले। त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पोलीस स्टेशनला इन्क्वायरी केली। तर त्यांच्याकडून आपण ज्या मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉल आला होता तो व्हॉट्सअप नंबर आपण प्राप्त केलेला आहे आणि त्याची आपण चौकशी करत आहोत। यामध्ये माननीय झोन 1 सर, DCP सागर पाटील सर, माननीय फ्रेजरपुरा पोलीस उपायुक्त फ्रेजरपुराचे ACP सर पुणकर सर पण आले आहे, त्यांनी पण माहिती घेतली। तसेच ATC, IB, CID, क्राईम ब्रँच हे सर्व या प्रकरणामध्ये माहिती घेत आहेत, तपास करत आहेत। सर, नंबर 92 प्लस असल्याची माहिती समोर येते, म्हणजे पाकिस्तानवरूनच हा कॉल आला आहे याचं निष्पन्न झालं आहे। बरोबर आहे, आपल्याला जो नंबर भेटला तो +92 पासून सुरुवात आहे आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने याबाबतची माहिती घेण्यात येत आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाला सुद्धा माहिती देण्याची माहिती मिळाली आहे। बरोबर, आम्ही पोलीस स्टेशनवरून SBला आम्ही रिपोर्ट करणार आहोत, केलेला आहे आणि माननीय CP कार्यालयाकडून ती माहिती देण्यात येईल। काही दिवसाअगोदरच मंत्रालयाच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की मात्र नागरिक तरीही अशा घटनांना सामोरे जातात, आपण काय आवाहन करायला नागरिकांना? याबद्दल एवढं सांगता येईल की नागरिकांनी कोणताही कॉलाला अनोळखी तर पॅनिक न होता त्याला संयमाने रिस्पॉन्स करा, पोलिसांना इन्फॉर्म करा आणि हे सर्व पॅनिक न होता सिच्युएशन हँडल केली पाहिजे। समोरची कारवाई कशा पद्धतीची राहील? आपण यामध्ये 351(4) आणि 352 BNS नुसार NC दाखल करत आहोत आणि नंतर त्यामध्ये मान्य कोर्टाची परवानगी घेऊन पुढील तपास करू। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। देशभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना अशा प्रकारच्या धमक्या सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करीत आहेत। प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे।